26 जानेवारी म्हणजेच की आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन. खरं तर आजच्या दिवसातच आपल्या भारतीय संविधानाला स्वीकृत करण्यात आलं. आणि रावेर टीम रावेर टीम आपली प्लेइंग 11 द्यायची आहे. रावेर टीम आपला 12 मॅन इकडे पाठवा. चला सुरू करायचं आहे. बॉलर नेम सांगायचंय. चेतन. तर सुरू करतो आहोत आपण या मॅचला. एका बाजूला उदय टायगर्स त्यांच्या विरोधामध्ये एस के इलाइट संघ. टॉस जिंकला रावेर संघाने आणि त्यांचा प्रथमतः बॅटिंगचा निर्णय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल आपल्याला उदय टायगर्स टीम. चला वेळ वाचवा, सामना सुरू करा लगेच. आणि इथे पहिल्याच बॉलवरती काय पाहायला मिळते? क्लीन बोल्ड. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. खरा बॉल ऍक्शन रिप्ले बघण्यासारखा असणार या बॉलचा. नक्कीच वैभव देशमुख आणि आता बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील प्रसन्न चौधरी आल्यात बॅटिंगसाठी. बॉलिंगसाठी आहे चेतन झवर.
तर पहिल्या ओव्हरची समाप्ती होते आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10 धावा 10. आयोजक टीमला सर्वांना विनंती आहे, एक बॉलचा बॉक्स 12 बॉलचा बॉक्स कुणाकडे? आयोजन टीम 12 बॉलचा बॉक्स कुणाकडे आहे त्यांनी आणून द्यायचा आहे. प्रसन्नासाठी आखूड टप्प्याचा बॉल आणि स्लॉट मध्ये होता, प्लॉट केलाय मैदानाच्या बाहेर आणि प्रसन्नाच्या बॅट मधून या पहिल्या 6 धावा जोडल्या जातील. षटकार पाहायला मिळतोय. चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा, वेळेतच आपल्याला सामना संपवायचा आहे. त्यामुळे लवकर लवकर फिल्डिंग चेंजेस आणि बॉलिंग करा. पुन्हा एक वेळ खराब टप्प्यावरचा बॉल आणि याही बॉलला भिरकावून दिलाय फाईल लेगच्या क्षेत्रामध्ये आणि आताही प्रसन्नाच्या बॅटमधून या चौकाराने 4 धावा जोडल्या जातील. चला लवकर लवकर आपण वेळ वाचवायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती 20-20. प्रसन्न चौधरी पुन्हा विकेट तयार. ओ इथे बॉल हवेत आहे आणि प्रॉपर टायमिंगने बॉर्डरलाईनच्या पलीकडे सुद्धा आहे. डीप मिड विकेटला फरार केलाय हा बॉल. प्रसन्न चौधरीच्या बॅटमधून आणखीन एक षटकार पाहायला मिळेल. ते रनआउटचा चान्स, परंतु फेकी तेवढ्या वेळेत पूर्ण केली नाहीये. सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 27-27. आई बॉल समोर फिल्डर आहे. रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट आहे. बघूया आता, परंतु इथे पोहोचतील फलंदाज, त्यामुळे कोणती अडचण पाहायला मिळणार नाहीये. आज खरं तर प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावरती आज या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. आणि खरं तर ज्या पद्धतीने उत्सव 3 रंगाचा आभाळी आज सजला, नतमस्तक त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना खरं तर मनपूर्वक शुभेच्छा असणार आहेत. आजचा दिवस, आजच्या दिवसामध्ये एकूण जर पाहिलं तर 5 सामने आणि त्यामध्ये 2 लीग स्टेजेसचे सामने, 2 सेमीफायनल आणि एक फायनल सुद्धा पाहायला मिळणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 28-28. 2 ओव्हरच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर. चला वेळ वाचवायचा आहे, सामना खेळता ठेवा.
स्लोवर वन मात्र रिलीज केला या बॉलला. आदित्य आले आणि पहिला बॉल निर्धाव टाकताय. डॉट बॉलने सुरुवात. फुलटॉस बॉल आहे. बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते परंतु मात्र इथे कॅच ड्रॉप झालाय. जसा कॅच ड्रॉप झाला बॉल अगदी 4 धाब्यांसाठी पाहायला मिळेल. 4 धावा जोडल्या जातील. बॉल सुद्धा ऑन साईडला खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. सिंगल धाव इथे जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावेल. 33 धावा 33. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे. तिसरा ओव्हरला पूर्ण करतायत आदित्य. आणि इथे मात्र विकेट मैदानाच्या आतमध्ये प्रसन्नाबाद होत आहेत. धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम SK इलाइट रावेर संघाला. रिव्हर स्वीप स्वीट हिट आणि प्रणय पाटीलच्या बॅटमधून या पहिल्या धावा सोडल्या जातील. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती प्रणयच्या बॅटमधून हा प्रहार पाहायला मिळतोय. 4 धावा. पुन्हा एक वेळ त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 39, 39 धावा, 2 गडी बाद. बॉलिंग साठी आपल्याला नवीन एक वेळ पाहायला मिळतील. गोलंदाज वैभव आहेत. चला फिल्डिंग चेंजेस लवकर लवकर करायचे आहेत, वेळ वाचवा, तुमच्याकडे वेळ लिमिटेड आहे. ओ हो 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 हो, वाडा बॉल. पहिल्याच बॉलवरती प्रणय पाटील सारख्या बॉलरला शांत ठेवलाय, पायातून टाकलाय. आणि प्रणय पाटील सारखा बॅटर पहिल्याच बॉलवरती शांत ठेवला गेलाय. आणखी एक वेळ नो बॉलचा इशारा, हा फेकीचा. नो बॉल पाहायला मिळतोय. नो बॉल, नो बॉल आणि येणारा बॉल फ्री हिट. इथे डीपमध्ये फिल्डर काऊ कॉर्नरला पाहायला मिळतील, त्यामुळे एक सिंगल धाव सोडली जाईल. नो बॉलचा इशारा, आणखी एक वेळ फेकीचा नो बॉल आहे, त्यामुळे आपल्याला बॉलर चेंज करावा लागणार आहे. काही बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळेल. यावेळेला 4 धावा जोडल्या जातील. पुन्हा एक वेळ रिव्हर्स स्वीप, री 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 रिव्हर्स स्वीप. प्रणय पाटीलचा दणका आणि बॉल मैदानाच्या बाहेर. या आसमानी टोल्याने 6 धावा प्राप्त करेल प्रणय. पुन्हा एक वेळ स्वीप करत असताना प्रणय पाहायला मिळतील. पुन्हा एक वेळ सहजतेने हा फटका खेळून काढेल. सिंगल धाव इथे जोडली जाईल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे 56 धावा. थँक्यू डीजे,
तर धावसंख्या धावफलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावा 60. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा धावफलकावरती होत्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा. चला पटकन. धावसंख्या धावफलकावरती 63 धावा 63. 2 बॉल शेष असणार आहे. चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉल पाहायला मिळेल, एक्स्ट्रा जोडले जाईल. यावेळेला टॉपेज झाला आहे. इथे डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर असतील, बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावेल. 64 धावा. शेवटचा बॉल इथे झालाय आणि ओव्हर समाप्त झाली आहे. ओव्हरची समाप्ती आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 धावा, 65 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा. ओव्हरची समाप्ती आहे. ओव्हर समाप्त. चला लवकर सामना खेळता ठेवायचा आहे. अंपायर आपणास विनंती आहे, गेम थोडा खेळता ठेवा, खूप स्लो होतोय. वेळेचं बंधन पाळा, वेळेचं बंधन.
ठीक आहे, डन आहे, डन आहे, स्टार्ट करा. अंपायर यार गेम खेळता ठेवा, खूप वेळ होतोय, वेळेचं बंधन पाळा, पेनल्टी लागेल नाही तर टीमला. हा बिमर होता, बिमरवर अंपायरने नोचा इशारा केलेला आहे आणि बॅट्समननी एक रन हा पळून काढलेला आहे. फिल्डिंग टीम आपणास विनंती आहे, आपण खूप वेळ घेत आहात, आपण थोडासा गेम खेळता ठेवायचा आहे. अंपायरनी त्यांना थोडेसे इंस्ट्रक्शन द्यायचे की गेम खेळता ठेवा, खूप वेळ चाललाय. आज जवळजवळ विचार केला तर तुमच्या चेंजेसमध्येच 20 ते 30 मिनिटं गेलेले आहेत. आपल्याला पूर्ण ओव्हर या 30 मिनिटामध्ये कंप्लीट करायच्या आहेत. अंपायर आपणास विनंती आहे, जे अपोजिट टीमची ओनर आहेत त्यांचं म्हणणं आहे रेग्युलर बॉलर जर असतील ते त्यांना 2च्या ऐवजी 3 बॉल अलाउड करा ओव्हर. चालेल चालेल, परंतु वेळ नका घालू. शिवाजी पाटील. फ्री हिट कंटिन्यू, पुढील बॉल शिवाजी पाटील यांचा. वैभव देशमुखला हा बॉल, पण वैभव देशमुखनी बॅट फिरवली, बॉल आणि बॅटचा काहीच संपर्क नाही आणि बॉल हा विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू. एक पाण्याचा जार घेऊन यायचा आहे. कृपया पाण्याचा जार, उडवलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने एक धावेसाठी. बॅट्समन अशा पद्धतीने एक धाव पूर्ण केलेली आहे. उदय टायगर्स, पुढील चेंडू हाफ पिच चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला, हवेमध्ये चेंडू, फिल्डर खाली आणि हा कॅच. सांगा तो मुलगा असेल तिथं.
बॉल स्थिरावलेला आहे आणि अशा तऱ्हेने अजून एका विकेटचं या ठिकाणी पतन होताना दिसतंय. उदय टायगर्स जरी लगान टीम दिसत असेल तरी लगान टीमनी चांगल्या टीमचा खेळ हा बिघडवलेला होता असे या ठिकाणी होताना दिसत आहे. SK इलाइट आता सध्या 5 विकेटचं पतन झालेलं आहे. जी सगळ्यात स्ट्रॉंग टीम जाणवत होती त्यांच्या 5 विकेट आज उदय टायगर्स टीमनी काढलेले आहेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डरच्या हातामध्ये, फिल्डरनी हातानी नाही पण पोटानी बॉल अडवलेला आहे आणि अशा ठिकाणी 4 रन या ठिकाणी वाचवलेले आहेत आपल्या टीमसाठी. खूप सुंदर अशी फिल्डिंग. असे फिल्डर नक्कीच आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात जे की हाताचा वापर न करता सुद्धा चेंडू अडवू शकतात. खूप सुंदर अशी फिल्डिंग. उदय टायगर्स टीम ही एकदम जोरदार प्रदर्शन करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलर पुढचा चेंडू घेऊन, पुढील चेंडू पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने, पुन्हा कॅचचा मौका, परंतु पुन्हा एकदा कॅच या ठिकाणी ड्रॉप झालेली आहे आणि SK इलाइटला खूप मोठं नुकसान होताना वाचलेलं मिळतंय आपल्याला. उदय टायगरची टीम जर आपण पाहिली तर पूर्ण 100% एफर्ट्स लावून खेळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना मॅच जिंकायची आहे हे त्यांच्या याच्यातून खेळण्यातून दिसत आहे. पुन्हा पुढील चेंडू मिड विकेटच्या दिशेने या ठिकाणी 1 धाव पूर्ण केलेली आहे. खूप सुंदर अशी फिल्डिंग केली आहे. या ठिकाणी प्रणय जो रिव्हर्स स्वीपसाठी ओळखला जातो, रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपामध्ये खूप 6 आत्तापर्यंत प्रणयने मारलेत. आता आपण पाहू त्यांच्याकडे काही आहे का. हा पुढील चेंडू बॅटच्या खालचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न फसलेला आहे आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर अशी बॉलिंग आपल्याला उदय टायगर्स टीमकडून पाहायला मिळते. पुढील चेंडू घेऊन तयार, पुन्हा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, पुन्हा फसला, पुन्हा चेंडू विकेट किपरच्या हातात, निर्धाव. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 7 ओव्हर समाप्त. 7 ओव्हर समाप्तीच्या नंतर आता स्कोअर झालेला आहे SK इलाइटचा 76 रनावरती 5 विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. उदय टायगरची जर आपण बॉलिंग पाहिली तर जिथं कागदावरती ही टीम खूप अशी वाटत होती की लूज आहे, परंतु यांनी दाखवून दिलंय कागद आणि ॲक्च्युअल प्रदर्शन याच्यामध्ये खूप मोठं अंतर असतं. पुढील चेंडू पुन्हा शॉट, पुन्हा कट केलेला आहे आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा 4 रन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता जो खूप सुंदर तरीकेने कट केला आणि बरोबर तो गॅपमध्ये 4 रनासाठी बाउंड्रीच्या बाहेर गेला. SK इलाइट ही टीम नक्की जिंकण्यासाठी खेळेल आणि उदय टायगर सुद्धा ही पूर्ण मेहनत घेत आहे की आपण जिंकणारच आहोत. पुढील चेंडू घेऊन पुढील चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, अंपायरचा इशारा वाईड. अशा तऱ्हेने अजून 1 धाव वाईडच्या स्वरूपामध्ये. पुढील चेंडू पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर, बॅटची कडा घेतलेली आहे आणि फिल्डरकडून मिस फील्ड होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु केवळ 1 रनाचं नुकसान. या ठिकाणी खूप सुंदर अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते उदय टायगर्स कडून. प्रणय आता स्ट्राईकवर आहे. प्रणयसाठी हा पुढील चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय, फिल्डर खाली येतोय आणि अशा तऱ्हेने प्रणयच्या विकेटचं पतन, जे SK इलाइट साठी सर्वात मोठा धक्का मानला जाईल. जे SK इलाइट
पुढील चेंडू पुन्हा सिद्धांतसाठी. सिद्धांतनी बॅट जोरात फिरवली पण बॅटचा आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. अशा तऱ्हेने निर्धाव चेंडू. पुढील चेंडू सिद्धासाठी. बॅटच्या खालचा चेंडू सिद्धांनी टोलावण्याचा प्रयत्न केला. चेंडू हा लॉंग ऑफच्या दिशेने 1 रनासाठी. अमितने हा चेंडू कलेक्ट केला आणि बॉलरला दिला. तोपर्यंत बॅट्समनने 1 धाव पूर्ण केली. पुढील चेंडूसाठी तयार. पुढील चेंडू पुन्हा लो फुलटॉस. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळतोय. तिथं फिल्डर येत आहे आणि अशा ठिकाणी 1च्या ऐवजी 2चा प्रयत्न फसलेला आहे आणि इथं विकेटचं पतन झालेलं आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. येस
चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. अनूप ब्लास्टर्स आपल्या संघाचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. वेळ वाचवा चला लगेच. आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. आज खरं तर सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये सुरू असलेला हा सामना खूप वेळ झाला या सामन्याला. खरं तर आतापर्यंत हा सामना संपायला पाहिजे होता, परंतु मात्र अतिरिक्त वेळ या सामन्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे बॉलिंग करत असताना रावेर टीम आपण त्याकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर आपण या ठिकाणी सामना कसा संपेल याचा प्रयत्न करायचा आहे. बॅकफुटला जात चांगला खेळलाय फटका. इथे मात्र बॉल अडवल्या जाईल. आई बॉल अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय, परंतु मात्र इथे मात्र कोणतीही धाव पाहायला मिळणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे. इथे ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉलला परत करतायत, तोपर्यंत एक सिंगल धाव सोडली जाईल. नमस्कार मित्रांनो, मी कुलदीप सिंग जाधव राणा तुम्हा सर्वांचं इथं स्वागत करतो आणि सर्वांना माझ्यातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
आज आपल्या टुर्नामेंटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातला हा चाललेला पहिला लीग सामना. याच्यानंतर अनु ब्लास्टर्स वर्सेस चाळीसगाव यांची मॅच. त्यातून टॉस चाळीसगाव यांनी जिंकून अगोदर फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि हा खूप सुंदर असा फटका ये बहुत ही लाजवाब शॉट यहाँ पर 6 रन का ये और ये कट कर दिया था कवर की दिशा में. 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 15 रन, लॉस ऑफ 0 विकेट. चलता हुआ तीसरा ओवर. अगली गेंद मिडविट के दिशा में खेल दिया. वहाँ पे फील्डर मौजूद, कोई रन नहीं और स्कोर वहीं पे रुका हुआ 15 रन. अभी भी जीत के लिए 70 रन चाहिए 32 गेंदों में. चेतन ये फुल टॉस गेंद मिड विकेट की दिशा में खेल दिया है. वहाँ पे फील्डर मौजूद और कैच मिस होता हुआ वहाँ पे 2 रन दौड़कर पूरे किए. 17 रन. स्ट्रेट की दिशा में यहाँ पे खेल दिया. वहाँ पे प्रणय बॉल के नीचे लेकिन गेंद तक नहीं पहुँच पाए. बॉल के नीचे थे लेकिन गेंद तक नहीं पहुँच पाए और कैच मिस होता हुआ. ये चलता हुआ तीसरा ओवर. स्कोर बढ़ता हुआ 18. अभी भी 30 गेंदों में 67 रन की ज़रूरत यहाँ पर. चालीसगांव सॉरी उदय टाइगर्स को आरमाल पण करू द्या की. पटेल काफी बेहतरीन गेंदबाज जलगांव डिस्ट्रिक्ट में से और जाने माने गेंदबाज. चौथा ओवर लेकर आए हैं और खुद के स्पेल का पहला ओवर. काफ़ी बेहतरीन गेंद यहाँ पर लेकिन ऑफ साइड से बहुत बाहर और अंपायर का इशारा वाइड. 1 रन का मुजाफा यहाँ पर. 20-19 रन. अगली गेंद ये राउंड द विकेट कर रहे हैं. लॉन्ग ऑन की दिशा में अच्छी तरह से वहाँ पे जज नहीं कर पाए लेकिन फिर भी वहाँ पे 2 रन मिलेंगे. बाईस रन और लॉस ऑफ 0 लॉस ऑफ विकेट. ये 22 के रूप में मिलता हुआ चौका और इस चौके की मदद से स्कोर बढ़ता हुआ 26. लॉस ऑफ 0 विकेट. चलता हुआ है चौथा ओवर जिसे लेकर आए हैं प्रणय.
अभी भी जीत के लिए 59 रनों की ज़रूरत यहाँ पर, और काफ़ी अच्छी यहाँ पर गेंदबाजी चल रही है, लेकिन फील्डर उनका साथ नहीं दे पा रहे। काफ़ी अच्छी गेंद, अभी भी स्कोर रुका हुआ है 26 रनों पर। अगर ये मैच उधर को जीतना है तो यहाँ पर हर ओवर में लगभग 13 के ऊपर से रन बनाना पड़ेगा। इथे जर पाहिलं तर प्रणय पाटील पाहायला मिळत आहेत बॉलिंग साठी आणि इथे डॉट बॉल ओव्हरची समाप्ती होईल. खर तर या अगोदर आपण राणाजींचा आवाज ऐकत होतात आणि राणाजींचा आवाज ऐकल्यानंतर एक सुंदर वाणीतून झोपेची नक्कीच आपल्याला इथे थोडीशी चाहूल लागली असावी. धन्यवाद राणाजी. राणाजींचा आवाज खर तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 26 धावा बिनबाद टीम उदय टायगर्स. विकेटचं पतन आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये येत आहे. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम उदय टायगर संघाला. पहिला गडी बाद. यानंतरचा होणारा सामना चाळीसगाव संघाने टॉस जिंकलाय. बॉलिंगचा त्यांचा निर्णय आहे. ओ माफी असावी, बॅटिंगचा निर्णय आहे. बॅटिंग करणार आहे चाळीसगाव टीम यानंतर. ओके, यानंतर चाळीसगाव संघ तयार आहे बॅटिंगसाठी. बघूयात धाव फलकावरती किती धावा जोडेल. करतात त्याच्या पद्धतीची बॅटिंग सुद्धा चाळीसगाव संघाकडे उपलब्ध असणार आहे, त्यामुळे मज्जा येईल या मॅच मध्ये. या दरम्यान चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा जोडल्या जातील. इथे फटका प्रॉपर आहे. प्रॉपर टायमिंगने आई बॉल भिरकावून दिलाय. डीप स्कोरल्या बॉल लाईनच्या पलीकडे. या 4 धावा जोडल्या जातील. या 4 धाव्यांच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 35-35.
इथे जर पाहिलं तर पुढची 16 बॉल आणि 49 धावेंची गरज आहे. हो 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 हो, बॅक ऑफ द हँड स्लोवर वन पडल्यानंतर कटर पेश केलाय. आणि ही तर खासियत आहे प्रणय पाटील यांची. बॅटिंग जशी केली आजच्या दिवसामध्ये. चेतन झवर सारखा बॅटर आता थोडासा शांत ठेवला गेलाय. 15 बॉल 49 धावा करायच्या आहेत. यानंतर अनुप ब्लास्टर्स आपण तयार राहायचंय. फिल्डिंगसाठी तयार राहा. आणि तुम्हाला बरोबर 30 मिनिटांचा वेळ आहे बॉलिंगसाठी. त्यानंतर आणखी आपल्याला सामने घ्यायचे आहेत, त्यामुळे वेळ वाचवा तुम्ही पण. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर इथे 2 चेंडू शेष असणार आहेत. 14 बॉल 48 करायचे आहेत. पुन्हा एक वेळ पायात टाकलेला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. कारण त्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रणय पाटीलने बॉलिंग चांगली टाकली आहे, परंतु त्याला विकेट फार कमी मिळाल्या. इकॉनॉमिकल राहिलेत, परंतु विकेट त्यांच्या खात्यामध्ये फार कमी पाहायला मिळाल्या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. ज्या पद्धतीने आपल्या भारतीय संघामध्ये जसप्रीत बुमराह ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, त्याला विकेट्स मिळत नाही, परंतु इकॉनॉमिकल राहतात. परंतु त्याच पद्धतीने प्रणय पाटील सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल आहेत. 2 ओव्हरचा स्पेल, 6 मात्र धावा प्रणय पाटीलने खर्च केल्या आणि खरं तर इकॉनॉमिकल आले. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर नक्कीच ज्या पद्धतीने गोलंदाजीची सुरुवात केली, त्यानंतर याही ओव्हरला अतिशय अचूक टप्प्यावरचा मारा करत 2 ओव्हरचा स्पेल त्यांचा या ठिकाणी समाप्त होतोय. 37 धावा धावफलकावरती. 12 बॉल बाकी असणार, 48 करायचे आहेत. यावेळेला बॉल समोर जरूर खेळलाय डीपमध्ये फिल्डर मिड विकेटला. दोन्ही फिल्डरच्या अगदी मधून गॅप भेदला जाईल आणि इथे 4 धावा जोडल्या जातात. इथे जर पाहिलं तर ओव्हरची समाप्ती होते आहे. 7 ओव्हर 44, 6 बॉल आणि 41 ची गरज आहे. दोन्ही रिटायर्ड होत आहेत का? एकच रिटायर्ड होईल सर, एकच होईल. ओके, दोन्ही खेळू द्या. चला, ओहो, आल्या पहिल्याच बॉलवरती काय रिटायर्ड केलं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 6 धावा जोडल्या जातील. थँक्यू डीजे. दोन्ही फलंदाजाचे नाव सांगा सर. उदय टायगर, दोन्ही फलंदाजाचे नाव सांगायचे. हर्षवर्धन आणि
अमित. स्ट्रायकिंगला हर्षवर्धन आहे आणि नॉन स्ट्रायकिंगला अमित आहेत. बॉल हवेत आहे. इथे विकेट येऊ शकते आणि विकेट आली आहे. पहिल्या बॉलवरती सिक्सर, त्यानंतर विकेट. ये कार, ये डायनासोर हमारी पीठ से कितनी मेहनत करवाते हैं यार. इसलिए हम जैसे पेरेंट्स के लिए है नीलकमल स्लीप हेल्थ प्रो मैट्रेसेस विद ऑर्थोपेडिक सपोर्ट. इसकी 5 जोन स्मार्ट प्रोफाइल फोम दे कंप्लीट बॉडी अलाइनमेंट और कल के लिए रेडी करें. नीलकमल स्लीप थॉटफुली डिजाइन फॉर यू. यार पापा का बर्थडे है, कार्ड बना लेता हूँ. कॉलेज में पार्टी है, इनवाइट बना लेता हूँ. दोस्त ने स्टार्टअप लॉन्च किया है, लोगो बना देता हूँ. प्रोजेक्ट बॅटरचं नाव आहे शिवाजी. डॉट बॉल पाहायला मिळते. इथे कट केला जाईल आणि धाव जोडली जाईल. एक सिंगल धाव. इथे बॉल हवेत आहे आणि कॅच ड्रॉप. तर इथे सामना नक्कीच संपलेला आहे आणि सामना जिंकलाय टीम एस के इलाइट संघाने. अभिनंदन आपलं. रावेर संघाने खूप चांगला खेळ राहिलाय उदय टायगर संघाचा. चला अनूप ब्लास्टर चला फिल्डिंग लावायची लगेच.